आता चॅप्टर नंबर 3 ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. माझी स्ट्रॅटेजी आता तुम्हाला कळली आहे की आपण बुक सोडणार नाही. चला, मी आता ऍडमिशन मध्ये काय आहेत, ऍडमिशन मध्ये एनपीसी मध्ये होते पॅटर्न्स, इथं आहेत सिनॅरिओ. इथं सिनॅरिओ कशाशी रिलेटेड आहेत तर ते गुडविलशी रिलेटेड आहेत. अख्खं ऍडमिशन रिटायरमेंट हे दोन्ही गुडविलच्या अराउंड रिव्हॉल्व्ह होतं. गुडविल हा सेंटर पॉइंट आहे या 2 चॅप्टर्स मधला. गुडविलची ट्रीटमेंट जर बरोबर आली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, पण गुडविलची ट्रीटमेंट मात्र चुकली तर साधारणपणे 4-1 मार्क तुमचे जाऊ शकतात. त्यामुळे गुडविलची ट्रीटमेंट ही खूप महत्वाची आहे. मग तीच ते सिनॅरिओज हे सगळे हे सगळे मी त्या ट्रीटमेंट ऑफ गुडविलचे रिव्हॉल्व करून ठेवलेले आहेत. मी त्याच्याशी संबंधित आहेत. चला, मी दाखवतो तुम्हाला कुठं काय आहे कसं. चला, आधी पहिले बघा, आता इथं आपल्याला काय काय बनवायचं आहे. तर इथं एक ऑलरेडी सगळ्यात पहिले न्यू रेशो. मुळात ऍडमिशन म्हणजे काय, एक नवीन पार्टनर पार्टनरशिप मध्ये ऍड होतोय. मग त्या केसमध्ये आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. तो कसा कॅल्क्युलेट करायचा त्याची एक वर्किंग नोट दिलेली आहे. नीट गो थ्रू करा. हा फॉर्म्युला आहे 1 मायनस इनकमिंग पार्टनर्स प्रपोर्शन, शेअर प्रपोर्शन. मी प्रपोर्शन मुद्दाम म्हणतो कारण शेअर वेगळा असतो. दिस इज रेशो. आणि ह्या आपण जेव्हा 2/5 लिहितो किंवा 3/5 लिहितो याला आपण प्रपोर्शन म्हणतो. सो आय से 1 मायनस इनकमिंग प्रपोर्शन आणि ओल्ड रेशो इंटू बॅलन्स ऑफ 1. हे जे काढलं आपण ह्याला बॅलन्स ऑफ म्हणणार किंवा याला आपण रिमेनिंग शेअर म्हणणार. पण बाय द वे हे थोडंसं मोस्टली हे तुम्हाला लागतंच असं नाही, पण क्वचित कधीतरी एखाद्या सम मध्ये हे काढावं लागतं. त्यामुळे हे थोडंसं बघावं लागेल. नंतर आपल्याला लागणारे सॅक्रिफाईस रेशो. आपल्याला सॅक्रिफाईस म्हणजे काय, अनलेस अँड अंटिल जे एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत त्यांनी काहीतरी सॅक्रिफाईस केल्याशिवाय नवीन पार्टनर इनकमिंग होणार नाही. अनलेस अँड अंटिल एखाद्या एक्झिस्टिंग पार्टनर्सनी सॅक्रिफाईस केल्याशिवाय नवीन पार्टनर इन होणार नाही. म्हणून मग ते कुठल्या रेशोमध्ये सॅक्रिफाईस करतायत तो आपल्याला काढावा लागेल. फॉर्म्युला अगदी सोपा आहे, ओल्ड मायनस न्यू. ह्या रेशोमध्ये आपल्याला सॅक्रिफाईस रेशो काढावा लागेल. चला पुढे जाऊया. आता तरी इनिशियली एकदम नंतर अजून एक कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. ही ॲव्हरेज मेथड आहे. बरं, हा जो फॉर्मॅट ऑफ गुडविल आहे किंवा हे जे आहे ना, येस, दिस इज हाऊ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट गुडविल. दरवेळेला आपण अशा पद्धतीने गुडविल काढणार. बघा मी काय सांगतोय, फॉर्मॅट असाच पाहिजे, फॉर्म्युला असाच पाहिजे, सगळं लिहिलं पाहिजे. हा माझा ए आहे आणि गुडविल माझं बी आहे. जे मी अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार. ए ॲव्हरेज प्रॉफिट, बी गुडविल, असं ए आणि बी अशी एक मस्त वर्किंग नोट बनवणार प्रत्येक ठिकाणी आणि ती प्रेझेंट करणार. गुडविलच्या 2 मेथड्स आहेत. एक ॲव्हरेज मेथड आहे आणि दुसरी सुपर प्रॉफिट मेथड आहे. इथं हे सुपर प्रॉफिट खरं तर कॅपिटल एम्प्लॉयमेंट मेथड पण आहे, पण ती तुम्हाला इथं नाहीये. इथं फक्त सुपर प्रॉफिट आहे. ती त्याप्रमाणे तुम्ही हे कॅल्क्युलेट बघा, त्यांनी करून दाखवले. एक स्टेप दिलेले आहेत. नीट गो थ्रू करा, अगदी सहज समजून येईल की गुडविल काय. आणि हिअर कम्स आपण मेन पार्टवर आलो, ट्रीटमेंट ऑफ गुडविल. याच्याप्रमाणे माझे S1, S2, S3, S4, S5, माय गॉड 5 सिनॅरिओज आहेत. येस, आता कसे सिनॅरिओज आहेत, काय आहेत, सगळी ट्रीटमेंट काय, सगळं इथं दिलेलं आहे. बघा, सगळ्यात पहिले जो इनकमिंग पार्टनर आहे हा वीक आहे का स्ट्रॉंग आहे हे पहिलं डिसाईड करा. बघा कसं, वीक कोण, जर वेन न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश. पण ही मेथड कुठली आहे तर ही प्रीमियम मेथड आहे. प्रीमियम मेथड ऑफ अ गुडविल आहे ही. गुडविलची प्रीमियम मेथड याला म्हणतो आम्ही. सो आता ही प्रीमियम मेथड कशी आहे ही चेक करूया. एकच मिनिट द्या मला. ही प्रीमियम मेथड कशी आहे, हाऊ इट इज अ प्रीमियम मेथड. ह्याच्यामध्ये बघा, प्रीमियम मेथडमध्ये काय, मी जसं म्हणतोय तसं की एक वीक पार्टनर असणार किंवा जो इनकमिंग पार्टनर आहे जो आत येतोय तो आयदर वीक असणार किंवा स्ट्रॉंग. मी त्याला वीक कधी म्हणणार, जर तो गुडविल ब्रॉट इन करत असेल तर. हे बघा, ही इज ब्रिंगिंग हिज शेअर ऑफ गुडविल इन कॅश, म्हणजे हा वीक पार्टनर आहे. म्हणजे हा वीक पार्टनर. ट्रीटमेंट इथं दिलेली आहे. रेशो कुठला आहे तोही दिलेला आहे. ऑलराईट. आता दुसरं म्हणजे हा झाला माझा सिनॅरिओ नंबर 1. दुसरा म्हणजे काय झालंय, पण सिनॅरिओ कसा काय मी ठरवला. सिनॅरिओ ब्रॉट इन तर आहे, पण पुढं काय, गुडविल ब्रॉट इन आणि गुडविल नुसतंच ब्रॉट इन नाही, आणि मेन काय आहे, रिटेन्ड. गुडविल ब्रॉट इन आणि रिटेन्ड, हा माझा सिनॅरिओ 1 आहे.
नीट परत एकदा मार्क करतो, इनकमिंग पार्टनरनी गुडविल आणलंय आणि ते बिझनेसमध्ये रिटेन झालंय, याला मी म्हणणार सिनॅरिओ 1. त्याची ट्रीटमेंट काय आहे ते आपण पुढे बघूया. दुसरा माझा पार्टनर आहे की तो पण वीकच पार्टनर आहे. सिनॅरिओ 2 पण तीच आहे, फक्त काय झालंय, गुडविल ब्रॉट इन आहे पण ते विड्रॉ झालंय. मग काय करणार मी, ह्या 2 एंट्री आता करणारच, शिवाय एक ऍडिशनल एंट्री करणार विड्रॉवलची. विड्रॉ कसं होणार, तर ओल्ड पार्टनर्स हे कॅशमध्ये विड्रॉ करणार. ही जी विड्रॉवल आहे ही कॅशमध्ये होणार आहे. दिस विड्रॉवल इज गोइंग टू बी इन कॅश. चला पुढे जाऊया. हा झाला माझा सिनॅरिओ 2. आता खूप इम्पॉर्टंट पार्ट, मोस्ट इम्पॉर्टंट जर तुम्हाला कुठला असेल तर हे नीट लक्षात घ्या. हे बघा, when a new partner brings his share of goodwill in cash and it is paid to old partners privately, no entry in the books of account is made. नो एंट्री, काही एंट्री बनवायची नाही आपल्याला. सोपं आहे. म्हणजे मी म्हणून हा सिनॅरिओ 6 म्हणून घेतलाच नाही, नाहीतर 6 झाले असते सिनॅरिओ. मी हा घेतलाच नाही कारण याचं काही बनवणार नाही आणि याच्यावर कुठल्या अजूनपर्यंत सम आलेलं नाही. पण लक्षात ठेवा, प्रायव्हेटली असेल तर आपल्याला इग्नोर करायचं आहे गुडविल. दॅट्स इट. आता दुसरी मेथड आहे व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन म्हणजे काय, गुडविल तो इनकमिंग पार्टनर आणणार नाही, मग काय होणार, गुडविल रेज होणार. म्हणजेच माझा इनकमिंग पार्टनर जो आहे ना तो स्ट्रॉंग आहे, त्यांनी ही हॅज रिफ्यूज टू ब्रिंग गुडविल. मग ओल्ड पार्टनर्स काय करतायत, ओल्ड पार्टनर्स गुडविल रेज करतायत. व्हेरी गुड, गुडविल रेज झालं. मग आता त्याचं परत सेम थिंग, गुडविल इज रेज्ड आणि गुडविल इज रिटेन. हे बघा, मला काय म्हणायचंय, गुडविल इज रेज्ड आणि काही दिलं नाही म्हणजे गुडविल रिटेन आहे. म्हणजे हा माझा झाला सिनॅरिओ नंबर 3. नथिंग इज गिवन. इथं विड्रॉ काय दिलंय का, राईट ऑफ बिट ऑफ काय दिलंय का, नथिंग. दॅट मीन्स हा झाला माझा सिनॅरिओ नंबर 3. आणि सिनॅरिओ नंबर 3 म्हणजे काय, गुडविल रेज्ड आणि रिटर्न ऑफ इज सिनॅरिओ 4. बस हे 4 सिनॅरिओ आहेत. अजून एक 5वा सिनॅरिओ आहे. हा बघा, 5वा सिनॅरिओ काय आहे, दिस इज माय 5th सिनॅरिओ. हा काय म्हणतोय, तर गुडविल ऑलरेडी अपियर इन द बुक्स. गुडविल ऑलरेडी बुक्समध्ये आहे, असं 5वं ट्रीटमेंट आहे. मग गुडविल जर ऑलरेडी असेल ना तर काय करायचंय, नोट सांगून टाकली, एकदम सिम्पलिफाय करून टाकलंय. काय, इफ गुडविल ऑलरेडी अपियर्स इन द बॅलन्स शीट अँड न्यू पार्टनर्स ब्रिंग्स गुडविल. थांबा, आधी पहिले ह्या पार्टला जायच्या आधी नुसतं हे appearing in the balance sheet. In such a case, if a goodwill is revalued, the difference between the revalued value of goodwill and its book value is transferred to old partners capital current account वगैरे वगैरे. याची काय ट्रीटमेंट आहे, आय विल शो यू. ह्याचं काय करायचं, खाली सम आहेत. चला, आता माझं रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे. हे जर्नल एंट्रीज कशा करायच्या त्याची एक ट्रिक सांगतो. रिव्हॅल्युएशन अकाउंटचा स्पेसिमन दिलेला आहे. असेट इन्क्रीज झाली, क्रेडिट. असेट डिक्रीज झाली, डेबिट. लायबिलिटी डिक्रीज झाली, डेबिट. लायबिलिटी इन्क्रीज झाली, क्रेडिट. आतापर्यंत तुमचं हे पाठ झालं असेल, कारण बऱ्याच ठिकाणी तुम्ही रिव्हॅल्युएशन बनवलंय, तरी मी एकदा माझ्याकडनं तुम्हाला सांगितलं. चला, आता पुढे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल आणि पार्टनर्स करंट असे सुद्धा 2 अकाउंट्स ओपन करावे लागू शकतात. पार्टनर्स कॅपिटल आणि पार्टनर्स करंट ही दोन अकाउंट आपल्याला ओपन करावी लागू शकतात. ओके, आता इलस्ट्रेशन 1. आता मी बघा काय करणार, मी सगळ्यात पहिले हे बघा, मी इथे लिहिलं S1 म्हणजे सिनॅरिओ 1. लगेच सुरुवात झालं, माझ्या सिस्टीमनी मी सुरुवात केली, मार्किंग करायला सुरुवात केली. दिस इज माय मार्किंग, डन. मार्किंग इज डन. आता बघा काय लिहिलंय, नीट वाचा. मी तुम्हाला लगेच कळेल सिनॅरिओ 1 काय आहे. गुडविल इज व्हॅल्यूड ॲट 2 लाख. अपर्णा इज टू ब्रिंग हर शेअर ऑफ गुडविल इन कॅश. ती गुडविल आणते कॅशमध्ये. ओके, पण मला अजून एन्श्योर करायचंय, हे आणलेलं गुडविल राईट ऑफ होणार आहे का, खाली दिलेलं असतं. इथं कुठे काही दिलंय का, नाही. म्हणजे हे रिटर्न ऑफ झालेलं नाही. म्हणजेच काय झालंय, गुडविल ब्रॉट इन आणि रिटेन ते तसंच राहिलंय. आता ब्रॉट इन कसं आहे, कॅशमध्ये. ओके, म्हणजे हे कुठे आले, म्हणजे कॅशमध्ये पैसे आले. ओके, तुम्हाला पाहिजे असेल तर इथे एक कॅशचं अकाउंट सेपरेट ओपन करा. इफ यू वॉन्ट यू कॅन ओपन अ सेपरेट कॅश अकाउंट. आता बघा, इथं माझं तर सजेशन आहे, गुडविल अकाउंट पण ओपन करा आणि कॅश अकाउंट पण ओपन करा. इथं तुम्हाला काही ठिकाणी गुडविल दाखवलंय कसं ओपन करायचं. इथं आता मी फक्त इथं आपण बघा काय केलंय. इथं त्यांनी जर्नल एंट्री विचारली आहे आणि बॅलन्स शीट विचारली आहे. ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म, नवीन फर्म झाली त्याची ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे तुमची क्लोजिंग बॅलन्स शीट.
तुम्ही तसं म्हणजे बॅलन्स शीट बनवा बस. बरं, आता ह्याच्यामध्ये आपण एकदम सोपा पार्ट आहे, रिव्हॅल्युएशन करायचं असेट्सचं. असेट्स रिव्हॅल्यू करायच्या. आता मी कसं करणार दाखवतो तुम्हाला. मी काय करणार, मी इथलं वाचणार, लँड अँड बिल्डिंग मार्किंग करणार. नंतर काय आहे, प्लांट अँड मशिनरी, बस. स्टॉक प्लांट अँड मशिनरी, सॉरी स्टॉक पण आहे टू बी रिड्युस्ड. मग या तीन याला मी इकडं इनरला घेऊन टाकेन. आपण जसं ऍडजस्टमेंट केलं तसं ऍडजस्टमेंट केलं तरी चालेल. म्हणजे या प्रत्येकाला आता याची व्हॅल्यू काय आहे, खाली काहीतरी रिवाइज व्हॅल्यू आहे. मग मी बॅलन्स शीटला माझ्या रिवाइज व्हॅल्यू लिहिणार, किंवा त्याला पहिले मी असा इनरला लिहिणार आणि त्यातनं ऍडिशन डिलिशन्स काय आहेत, ऍप्रिसिएशन असेल तर ऍप्रिसिएट, डिप्रिसिएशन असेल तर डिप्रिसिएट. म्हणजे मी थोडक्यात काय केलं, इथं पहिले मार्किंग करून घेतलं आणि ही अशीच्या अशी बॅलन्स शीट माझ्या इथं घेऊन गेलो. पण मी जर पार्टनर्स कॅपिटल म्हणजे जे लेजर्स ओपन केलेत त्या लेजरला बॅलन्सेस घेणार. जर लेजर्स नसतील तर ती बॅलन्स शीटला अमाऊंट येणार. दॅट्स इट. म्हणजे क्रेडिटर्स आणि पेबल्स आपण लेजर बनवत नाही, पण पार्टनर्स कॅपिटलचं लेजर बनवतो, त्यामुळे त्याला बॅलन्स येणार. कॅशचं जर तुम्ही लेजर बनवलं असेल तर इथं येणार नाही. पण इथं मात्र तुम्हाला कॅशमध्ये बऱ्यापैकी ऍडजस्टमेंट आहे. बघूया, मार्किंग करतो मी इथं. मी बघा काय काय मार्किंग केलं. जर तुम्ही कॅशचं अकाउंट ओपन करणार नसाल तर मी इथं गुडविल कॅशमध्ये आहे, कॅपिटल कॅशमध्ये आहे. अजून काही आहे का कॅशमध्ये? नाही. म्हणजे आता मी काय करणार, ह्या 80,000 मध्ये हे दोन्ही ऍड करणार. गुडविल पण 2 लाख आणि कॅश, म्हणजे हे 3,80,000 माझा कॅश बॅलन्स असला पाहिजे. कॅश इन हँड हे बघा 2,20,000. का बरं? आता आपण चेक करूया अजून काही ऍडजस्टमेंट खाली दिलेली आहे का. बरं, ह्याच्यात काही अजून पेमेंट्स आहेत का हे पण बघावं लागेल. म्हणून माझं सजेशन काय, हे थोडं कन्फ्युजिंग होतं. मग बेस्ट काय आहे, तुम्ही सरळ कॅश अकाउंट ओपन करा आणि या सगळ्या पोस्टिंग्स करा. इथं काय करणार मी आता, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 80,000 मी बॅलन्स घेऊन येणार आणि ह्या सगळ्या ऍडजस्टमेंट्स कॅशला करणार आणि एक फायनल बॅलन्स काढणार. तो बॅलन्स मी इथं बॅलन्स शीटमध्ये घेऊन टाकणार. दिस इज माय वे. त्यांनी इथं तुम्हाला कॅश बॅलन्स दिलेलं नाही. आता त्यांनी कॅश इन हँडचे वर्किंग मात्र केलेलं आहे. हे बघा 80,000 प्लस कॅपिटल 140 अँड गुडविल 140 आणि हे असं मिळून 2,20,000 होतात. मग माझं चुकलं का काही, 80,000 सॉरी माय मिस्टेक. ह्याच्यामध्ये आपल्याला अपर्णाचा शेअर गुडविल मध्ये आणायचा आहे. येस, माय मिस्टेक. आय हॅव डन अ मिस्टेक की इथं मी एंटायर फर्मचं गुडविल 2 लाख जे आहे ते मी घेतलं. नो, अरे अख्खं फर्मचं गुडविल तो इन्कमिंग पार्टनर कसा देईल, नाही देणार. तो त्याचा शेअर जो आहे गुडविल मधला तो देईल. म्हणजे आता याचा शेअर कसा काढणार मी, 2 लाख हे फर्मचं गुडविल आहे इनटू ही शेअर. त्याला कितीचा शेअर दिलाय, 1/5. म्हणजेच किती होतात, 5 1 जा 5 4 जा 40,000. म्हणजे हे 40,000 त्याचं गुडविल आणि कॅपिटल 1 लाख. असं 1,40,000 हे कॅशमध्ये आले आणि हे 80,000. येस, नाव आय एम करेक्ट. 2,20,000 आय गॉट इट. सो इट इज 2,20,000. डन. सो गुडविल मी इथे ऍड करून टाकलं. आणि आता ह्याच्यामध्ये पार्टनर्स कॅपिटलला पण याचे सेकंड इफेक्ट्स होत असतात. पुढच्या सममध्ये आपण तेच पण चेक करूया. मी मुद्दामून तुम्हाला दाखवतोय कसं मी पोस्टिंग करतोय, कसे सिनॅरिओज ओळखतोय आणि कसं मी याचं पोस्टिंग करतोय. ऍडमिशन सगळ्यात सोपं असं माझं मत आहे, पण काही मुलांना तर डिफिकल्ट जातं. आता बघा मी पुढच्या समला येतोय. हे बघा इथं रिव्हॅल्युएशन अकाउंट पण बनवलंय. रिव्हॅल्युएशन अगदी सोपं आहे. रिव्हॅल्युएशन आता S2 आला. S2 याचा अर्थ काय, S2 म्हणजे आता इन्कमिंग पार्टनरनी गुडविल तर आणलंय पण ते विड्रॉ झालंय. बघा चेक करूया. हे बघा 1/2 शेअर ऑफ प्रॉफिट. आशा शुड ब्रिंग 30,000 फॉर गुडविल अँड 15,000 फॉर गुडविल. सॉरी. आशा शुड ब्रिंग 30,000 फॉर कॅपिटल अँड 15,000 फॉर गुडविल इन कॅश. आता हे फर्मचं गुडविल म्हणतात का, नाही. हे आशाचं गुडविल तिने जे आणायचे ते सांगितलंय. म्हणजे आशा, आता बघा मी पोस्टिंग कसं करणार, ह्याचं पहिली गोष्ट मला एक कळलं. बरं, गुडविल कॅशमध्ये आणलंय म्हणजे हा वीक पार्टनर आहे. म्हणजे S1 किंवा S2 आहे. S1 किंवा S2. विड्रॉ असेल तर S2 आणि रिटेन असेल तर S1. पुढे चेक करूया. हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन. हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन. म्हणून मी याला S2 म्हणून ट्रीट केलं. ट्रीट केलं. सो हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन. ह्याच्यामध्ये हाफ गुडविल विड्रॉ झालंय. ओके, मग आता बघा, आता चेक करूया. हाफ ऑफ द गुडविल इज विड्रॉन. हे गुडविल विड्रॉ झालं. मग आता काय आहे, हा S1 S2 आहे. हा म्हणजे रिटेन असतं म्हणजे हे नाहीच आहे. S2 गुडविल इज विड्रॉन.
चला चेक करूया. आता बघा मी सिंपल आहे भयानक. गुडविल मी पहिले पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला टाकणार. इथं त्यांनी परत एकदा पार्टनर्स कॅपिटल सांगितलंच नाहीये, पण मी जर पार्टनर हे कॅपिटल ओपन केलं असतं तर बाय गुडविल, गुडविल त्यांनी हे जे आणलंय हे गुडविल कुणाला मिळालं पाहिजे, तर जे एक्झिस्टिंग पार्टनर्स आहेत त्यांना. किंवा आपण काय करूया, मी लगेच तुम्हाला पुढच्या समोर दाखवतोच की हे कुठं त्यांनी कसं केलंय. यांनी मुद्दामून एंट्र्या जर्नल एंट्रीज, जर्नल एंट्रीची ट्रिक काय आहे, जर्नल एंट्रीची ट्रिक बघा काय. हे बघा प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे आता मी पहिलं जर्नल एंट्री कशी करणार, तर मी बॅलन्स शीट वरनं करणार. सगळ्यात पहिली जर्नल एंट्री जनरल रिझर्वची होणार. जनरल रिझर्व मी काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व. जर क्रेडिटला असेल तर खालनं वरती एंट्री करतो मी. खालनं वरती म्हणजे बघा कशी खालनं वरती. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू इंडिव्हिज्युअल पार्टनर्स, कोण कोण आहेत, टू पद्मास कॅपिटल टू कुमुद कॅपिटल. हे बघा जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू पद्मा कॅपिटल, बघा एंट्री करेक्ट. आता दुसरी एंट्री हे झालं. इथून मी डायरेक्ट आता बाकी कुठेही एंट्री होत नाही, हे सगळं पोस्टिंग आहे, पोस्टिंगची एंट्री होत नाही. मग मी आलो इथं 1/2 ऑफ शेअर इन प्रॉफिट इन फ्युचर, नाही आता ह्याची एंट्री आपल्याला करावी लागेल. कॅश ब्रॉट इन म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. मग आपण हे गुडविल पण त्याच्यात क्लब करू शकतो. म्हणजे बघा कॅश अकाउंट डेबिट हे दोन मिळून 45,000 टू कॅपिटल टू गुडविल. हे बघा 1-2 मिनिटं आधी अरे कॅश अकाउंट ही एंट्री त्यांनी केलेली नाहीये, एंट्री करावी लागेल ही. मी काय करणार, मी सिरियली म्हणजे मी याच्याप्रमाणे एंट्र्या करायला सुरुवात करणार. आशा शुड ब्रिंग 30,000 फॉर कॅपिटल अँड 15,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल. थांबा, खाली त्यांनी एंट्री केलेली नाही, पण ही एंट्री व्हायला हवी जर्नल एंट्री, कारण कॅश ब्रॉट इन आहे. आता बघा मी कशी एंट्री करणार ह्याच्यामध्ये की कॅश ब्रॉट इन आहे ना, तिने कॅश आणलेली आहे, ही दोन्ही कॅशमध्ये आहे, कॅशमध्ये. मग कॅश इज कमिंग इन, सो कॅश अकाउंट डेबिट टू हे कॅपिटल हे कुणाचं कॅपिटल आहे, टू आशाच कॅपिटल. कॅश अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल टू गुडविल अकाउंट. अशा प्रकारे मी एंट्री करणार. कॅश अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल टू गुडविल. हे 15,000, हे 30,000 आणि हे 45,000. अशा पद्धतीने मी एक एंट्र्या करत जाणार. मी या सगळ्या जर्नल एंट्र्या ह्या सगळ्या याच्याप्रमाणे करणार. आता बघा मी याच्या पुढची एंट्री कशी करणार. हाफ विड्रॉन आहे. हाफ विड्रॉन म्हणजे काय, जे पैसे आणले ते विड्रॉ केले. कोणी विड्रॉ केले, बरं माझ्या हे कुठे जाणार, कॅशच्या क्रेडिटला जाणार. म्हणजे खालनं वरती एंट्री करणार मी. म्हणजे हे दोघं कोण आहेत, पद्माच कॅपिटल अकाउंट डेबिट, कुमुद कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश. विड्रॉवल कॅशमध्ये होणार, कारण कॅशमध्ये आणलेलं गुडविल कॅशमध्येच विड्रॉ होणार. त्यामुळे तशी एंट्री करणार मी. आणि आता पुढची एंट्री बघूया. ही ऍडजस्टमेंटची एंट्री आहे. स्टॉक इज डिप्रिसिएटेड. बघा डिप्रिसिएट म्हणजे मी कुठे लिहिणार, डिप्रिसिएट म्हणजे मी रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार, डेबिटला टू स्टॉक. मग मी खालनं वरती एंट्री करणार. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक, रिव्हॅल्युएशन टू स्टॉक ही एंट्री करणार मी. रिव्हॅल्युएशन ती तरी केली का चेक करूया. रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट लॉस. हे बघा तुम्ही इथं कंबाईन एंट्री करू शकता. टू स्टॉक, टू मशिनरी, टू आरडीडी. ह्या तिन्ही कमी झालेत का, तिन्ही डेबिटला आलेत का, यस. स्टॉक डिप्रिसिएट, मशिनरी डिप्रिसिएट, आरडीडी टू बी मेंटेन. आरडीडी कमी आपण लेस करतो नेहमी, आणि ती रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला येते. त्यामुळे मी एक कंबाईन या तिघांची एंट्री करू शकतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट वरनं खाली टू दीज अकाउंट. म्हणजे तुम्हाला जर रिव्हॅल्युएशन माहिती असेल तर तुम्ही वरनं खाली, खालनं वरती, क्रेडिट असेल तर खालनं वरती, आणि डेबिट असेल तर खालनं वरती अशी एंट्री करा. मी तुम्हाला ट्रिक सांगितली की जर्नल एंट्री कशी करायची. सो अशा पद्धतीने जर्नल एंट्रीज करून घ्या. आणि आता बघा, आता मेन सम सुरू होतात. आता हा S1 आहे. S1 याचा अर्थ काय, हा इनकमिंग पार्टनरनी गुडविल आणलंय आणि काय करणार, ते रिटेन झालं. गुडविल आणलं आणि ते रिटेन झालं. गुडविल आणलं तर मी आत्ता म्हणल्याप्रमाणे त्या दोन पार्टनर्सना हे गेनिंग रेशोमध्ये ते डिस्ट्रीब्यूट करणार. ते गुडविल जे आणलेलं आहे ते गेनिंग रेशो, मग गेनिंग हे सॅक्रिफायसिंग, एक्स्ट्रीमली सॉरी, गेनिंग रेशो रिटायरमेंटमध्ये असतो. सॅक्रिफायसिंग रेशोमध्ये आपल्याला सॅक्रिफाईस रेशो इथं काढावा लागेल. गेनिंग नाही, सॅक्रिफायसिंग रेशोमध्ये हे आपल्याला काय करावं लागेल, सॅक्रिफाईस रेशोमध्ये हे
डिस्ट्रीब्यूट करायला लागेल. आपण डिस्ट्रीब्यूट केलंय. मग सॅक्रिफाईस रेशो कसा काढणार? पहिलं, जर तुम्हाला इन्कमिंग पार्टनरचं प्रपोर्शन दिलंय आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिला नसेल, इथं चेक करूया न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलाय का. ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द अमाउंट, नंतर ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली, सॅक्रिफाईस रेशोच देऊन टाकला. सॅक्रिफाईस रेशो 1:1. मग त्यामुळे पण मी अजून एक रूल काय सांगतोय बघा, जर न्यू रेशो दिला नसेल तर तुमचा ओल्ड रेशो जो असतो ना तोच तुमचा सॅक्रिफाईस रेशो असतो. तुमचा जो ओल्ड रेशो असतो तोच तुमचा सॅक्रिफाईस रेशो असतो. सो 1/2 हे 1/2 त्याला शेअर दिलाय पण न्यू रेशो दिला नाही. इथं सॅक्रिफाईस रेशो दिलाय पण जर सॅक्रिफाईस रेशो नसेल, न्यू रेशो नसेल तर आपल्याला जो ओल्ड रेशो आहे तोच तुमचा सॅक्रिफाईस रेशो असतो. आणि हे जे तुम्ही गुडविल डिस्ट्रीब्यूट केलं ते सॅक्रिफाईस रेशो मध्ये केलेलं आहे. अशा पद्धतीने सॅक्रिफाईस. आता विथड्रॉ होणार तर ते डेबिटला येणार टू बँक आणि ह्याच्या हाफ हे बघा बाय गुडविल टू बँक. हे माझं S2 आहे. दिस इज माय S2. आणि S1 काय? तर S1 काय होणार? तर बाय गुडविल, तर S1 मध्ये बाय गुडविल येणार. S1 मध्ये बाय गुडविल होणार आणि बॅलन्स शीटला जाऊ नका, कॅश मध्ये ते ऍड होणार. बॅलन्स शीट मध्ये जी कॅश आहे बँक मध्ये ते ऍड होणार. जे काही गुडविल आहे ते बँक मध्ये ऍड. हा माझा S1 आहे. दिस इज माय S1. S2 काय आहे? बाय गुडविल आणि टू बँक. आता त्याचा रेशो बघा, इथं त्यांनी सांगितलं हाफ ऑफ द गुडविल इज विथड्रॉन. हाफ ऑफ द गुडविल इज विथड्रॉन. इथं गुडविल किती आहे? 20,000. याच्या हाफ विथड्रॉ करा. ह्याचं गुडविल किती आहे? 20,000. पण हे 20 आणले कुठून? हे बघा, त्यांनी गुडविल किती आणलंय? 40,000. मग ते आपल्याला काय करायचंय? इक्वली सॅक्रिफाईस करायचंय. म्हणजे 40,000 मी इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं. सो इन दिस वे आय हॅव डन इट. हे अशा पद्धतीने मी ते करतोय. बाय गुडविल टू बँक S2 आहे माझा आणि बाय गुडविल नुसतं, मग त्या केसमध्ये S1च्या केसमध्ये टू बँक येणार नाही. ते जाणार बँकेमध्ये ऍड होणार. बॅलन्स शीटमध्ये जी बँकमध्ये अमाऊंट आहे ती आपण ऍड करणार. परत एकदा S2 आहे, चेक करूया. S2 काय आहे? हा बघा, सेम. हे बघा, कॅपिटल अँड हर गुडविल अँड 40,000 ॲज हर गुडविल. पण इथं काय केलंय? इथं न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो काढावा लागेल. एक वर्किंग नोट बनवावी लागेल. ही बघा, वर्किंग नोट कशी बनवणार? अच्छा, त्यांनी वर्किंग नोट बनवली नाही. त्यांनी वर्किंग नोट कशी सांगितले बनवायला? ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो हा फॉर्म्युला आहे सॅक्रिफाईस रेशोचा. आणि त्याप्रमाणे तुम्ही हा सॅक्रिफाईस रेशो काढावा लागेल. हे गुडविल त्या सॅक्रिफाईस रेशोमध्ये या पार्टनर्सना क्रेडिट होणार. हे बघा, हे म्हणजे याचा अर्थ बाय गुडविल हे इक्वल आलाय, याचा अर्थ सॅक्रिफाईस इक्वल आलाय. सॅक्रिफाईस इक्वल आलाय. न्यू रेशो ते तुम्हाला वर्किंग नोट करावी लागेल. तिथं दाखवावं लागेल कसं कॅल्क्युलेट करायचंय. येस, वर्किंग नोट इथं कंपल्सरी आहे, ती करावी लागेल. आणि इथं आलं बाय गुडविल आणि मग तेच काय म्हणतायत परत एकदा गुडविल चेक करूया. नुसतंच गुडविल दिलंय, पुढे काय देतात का? पार्टनर डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द, रिटेन हाफ, विथड्रॉ हाफ. रिटेन हाफ म्हणजे विथड्रॉ हाफ, विथड्रॉ हाफ म्हणजे रिटेन हाफ. इट इज इन दिस वे. अशा पद्धतीने हे दोन्ही आहे. म्हणजेच हे विथड्रॉ केलेलं आहे. विथड्रॉ जेव्हा गुडविल रेज होणार, S2 आहे, गुडविल रेज होणार. पण हे लक्षात ठेवा, सॅक्रिफाईस रेशो मध्ये होणार. न्यू रेशो दिलाय त्यामुळे सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. हा S2 आहे, दोघांना क्रेडिट झालं आणि विथड्रॉ होत आहे म्हणजेच दोघांना डेबिट होणार टू बँक. विथड्रॉ बँकेत होणार. सो बाय गुडविल टू बँक S2 आणि S1 नुसताच बाय गुडविल. ते S1 म्हणजे काय? गुडविल इज ब्रॉट इन बट इट इज रिटेन अँड इट इज नॉट विथड्रॉन. आणि S2 म्हणजे गुडविल ब्रॉट इन बट हे गुडविल ब्रॉट इन अँड विथड्रॉ. पुढे जाऊया. पुढचा आता हे बघा, हा जुलै 25 ला आलाय. S1 चेक करूया. S1 काय? हा चेक करूया. हे बघा, S1 इथं काय केलंय? S1 म्हणजे हे गुडविल अख्खं व्हॅल्युएशन करायला दिलंय तुम्हाला. म्हणजे याची वर्किंग नोट करावी लागेल. याची एक वर्किंग नोट डेफिनेटली करावी लागणार. गुडविल कॅल्क्युलेट करावं लागेल. हे फर्मचं गुडविल असणार. ह्याच्यामध्ये त्या इन्कमिंग पार्टनरचा शेअर किती आहे? 1/5. त्याचा शेअर काढावा लागेल गुडविलचा. आणि तेवढं गुडविल आता चेक करूया काय म्हणतात. कळलं? आयडिया आली. पूनम वुड पे कॅश फॉर गुडविल विच वुड बी बेस्ड ऑन 4 years परचेस ऑफ लास्ट 5 years. ओके, म्हणजे ती कॅशमध्ये गुडविल देणार आहे. पहिले गुडविल व्हॅल्यू करा, तिला सांगा किती तिचं गुडविल होतंय आणि ती आपल्याला पैसे देऊन टाकणार. गुडविलचे पैसे आपल्याला देऊन टाकणार. वंडरफुल, अंडरस्टूड झालं. गुडविल आता बघा, म्हणजे गुडविल हे बघा इथं, हे बघा गुडविल व्हॅल्यू केलं
ही अशी वर्किंग नोट करावी लागेल. त्यानंतर त्याच्यात आपल्याला पूनमचा शेअर काढावा लागला. एवढं गुडविल तिने द्यायचंय. आता हे गुडविल ब्रॉट इन कॅश आहे. बरं, पुढे रिटेन आहे का विथड्रॉ आहे? काहीच दिलं नाही. नथिंग इज गिवन, म्हणजे हे रिटेन आहे. जर नथिंग इज गिवन मीन्स हे रिटेन आहे. मग आता हे रिटेन कसं करायचं? हाऊ टू रिटेन दिस? बघा मी दाखवतोय तुम्हाला. पहिले गुडविल आणि आता हे डिस्ट्रीब्यूट करायचं तर सॅक्रिफाईस रेशो लागणार. सॅक्रिफाईस रेशोसाठी आपल्याला न्यू रेशो शोधावा लागेल. न्यू रेशो नाही दिला म्हणजे ओल्ड रेशो बिकम्स सॅक्रिफाईस रेशो. चला, इथं न्यू रेशो दिला नाहीये म्हणून आपण बाय गुडविल हा जो तुमचा ओल्ड रेशो आहे तोच माझा सॅक्रिफाईस रेशो झाला. त्यामध्ये मी हे सगळं केलं. इथं बाय गुडविल आणि इकडं आता टू बँक नाही, कारण ते रिटेन झालं. रिटेन कुठे होणार? रिटेन होणार बँक अकाउंट मध्ये. म्हणजे ही जी बॅलन्स शीटला बँक अमाऊंट दिली मी कॅश इन हँड, याच्यामध्ये ते गुडविल मी ऍड करून टाकणार. मी ह्या अमाऊंटमध्ये गुडविल ऍड करून टाकणार. शिवाय ह्याच्यामध्ये कॅपिटल पण ऍड करणार आणि ह्या सगळ्याची टोटल, या तिघांची टोटल मी या इथं लिहून टाकणार. या तिघांची टोटल म्हणजे ही फिगर येणार. दिस इज हाऊ माझा सिनॅरिओ 1 मी कव्हर केला. नंतर पुढे जाऊया. मी डायरेक्टली पुढे येतोय. S2 आता झाला आपला. पुढे जाऊया. आता S1 झालं. नेक्स्ट पुढं S3, सिनॅरिओ 3. S3 काय आहे? तर गुडविल ब्रॉट इन नाहीये. गुडविल ब्रॉट इन नाहीये, त्यामुळे ते रिटर्न आणि विथड्रॉ पण नाहीये. मग S3 काय आहे? गुडविल रेज आहे. गुडविल रेज इन द बुक्स. बघा गुडविल रेज काय आहे हे बघा. गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड मीन्स रेस्ड. गुडविल ऑफ द फर्म. आणि पुढे काय म्हणतात का ते? विथड्रॉ नाही. मग सिनॅरिओ 4 काय आहे? गुडविल रेज आणि विथड्रॉ. म्हणजे सिनॅरिओ 4 आणि सिनॅरिओ 3 काय आहे? गुडविल रेज आणि रिटेन. मग बघा आता एकदम सिंपल आहे. फर्मचं गुडविल आहे. अख्खं एंटायर फर्मचं गुडविल आहे. मग ऑब्व्हियसली बघा तिघांनाही गुडविल मिळाला पाहिजे. तिघं कसे? तिसऱ्या पार्टनरचा काय संबंध? तिसऱ्याचा काही संबंध नाही. तो इन्कमिंग आहे. इथून पुढच्या शेअरमध्ये त्याचा गुडविल आहे. मग आता हे जे गुडविल आहे हे आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकणार. आता मात्र हे ओल्ड रेशोमध्ये करणार. बस दॅट्स इट. आणि रिटेन जेव्हा होणार तेव्हा ते बॅलन्स शीट मध्ये रिटेन होणार. हा S3 पार्ट आहे. S3 काय? S3 अख्ख्या फर्मचं गुडविल रेज झालं. म्हणून ते मी दोघांना क्रेडिट मध्ये आणि ओल्ड रेशो मध्ये मी ते क्रेडिट केलं. आणि व्हॉट इज नेक्स्ट? मी बॅलन्स शीटला ते घेऊन टाकलं, कारण ते रिटेन. म्हणजे जर गुडविल ब्रॉट इन नसेल, रेज झालेलं गुडविल बॅलन्स शीटला रिटेन होतं. होणार. आणि आता हा पण S3 आहे. चेक करूया एकदा परत. हे बघा गुडविल इज रेज्ड इन द बुक्स 1,50,000. आता काय व्हायला पाहिजे? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जायला पाहिजे. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला इथं गुडविल, आणि ते गुडविल इथे येणार पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. बघा गुडविल, हे बघा त्यांनी एंट्री केली. हे बघा गुडविल अकाउंट डेबिट 2. म्हणजे मी पार्टनर्स कॅपिटलला जर पोस्टिंग केलं तर बाय गुडविल म्हणून पोस्ट करणार. 1, 2, 3 तिघांनाही, कारण 3 पार्टनर्स आहेत म्हणून. हे 3 पार्टनर्स आहेत म्हणून तिघांनाही मिळणार. ओके. आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार? बॅलन्स शीटला आला. दॅट इज S3. S6 मी मगाशीच म्हटलं होतं. S6 म्हणजे काय? प्रायव्हेटली सेटल्ड. गुडविल इज सेटल्ड प्रायव्हेटली. नो एंट्री. गुडविलची एंट्रीच आपण करणार नाही. दॅट इज माय S6. आता राहतोय S5. S5 काय आहे? तर गुडविल ऑलरेडी एक्झिस्ट इन द बॅलन्स शीट. अरे असं एकही हे नाहीये की ज्याच्यात. थांबा पुढे जाऊया शेवटपर्यंत. S5 ला त्यांनी आपल्याला क्लिअर कट इन्स्ट्रक्शन देऊन टाकलेत. आपल्याला शोधायचं आहे काय सांगतो तुम्हाला. गुडविल बॅलन्स शीट मध्ये शोधायचं. बघा गुडविल बॅलन्स शीट मध्ये असेल एक्झिस्टिंग तर ते काय ते पण चेक करूया. असे सम्स पण चेक करूया की ज्याच्यात गुडविल बॅलन्स शीटला आहे. त्याचं करायचं काय तेही सांगतो. गुडविल बॅलन्स शीटला आलं तर तुम्ही बाकी काही करायचं नाहीये. व्हेरी सिंपल. एकदम सिंपल फंड आहे. ते स्टार्टला आहेत सम. दाखवतो तुम्हाला. 1 मिनिट द्या. अरे आपण NPC मध्ये आलोय. बघा गुडविल ऑलरेडी बॅलन्स शीट मध्ये नाही ना चेक करायचं. पहिल्यापासून आपण एकदा परत चेक करूया. दॅट इज माय सिनॅरिओ 5.
सिनारिओ 5 काय आहे, तर गुडविल ऑलरेडी अपिअरिंग इन द बॅलन्स शीट. गुडविल जर बॅलन्स शीटला असेल तर त्यांनी मला काय सांगितलंय, ते डिस्ट्रीब्यूट करून टाका. विथड्रॉ करा. विथड्रॉ, डिस्ट्रीब्यूट इज डिफरंट आणि विथड्रॉ इज डिफरंट. हे बघा गुडविल, हा बघा S5, हा S5. S5 काय आहे, S5 म्हणजे गुडविल ऑलरेडी अपिअरिंग इन द बॅलन्स शीट. एक मिनिट, मी पटकन चालू करूया. गुडविल ऑलरेडी अपिअरिंग इन द बॅलन्स शीट. गुडविल बॅलन्स शीट मध्ये आहे. मग आता ह्याची ट्रीटमेंट कशी करणार, एकदम सिम्प्लिफाईड आहे. सिम्प्लिफाय आहे, इथं त्यांनी दाखवून टाकलं. हे बघा काय करायचं माहिती का, जे काही गुडविल आहे, जेवढं काही गुडविल आहे ते इथून उचला आणि पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहून टाका. टू गुडविल ओल्ड रेशोमध्ये, टू गुडविल ओल्ड रेशोमध्ये जे काही गुडविल आहे ते ओल्ड रेशोमध्ये घेऊन टाका. संपलं, म्हणजे गुडविल गायब झालं बॅलन्स शीट मधलं. आता इथं चेक करा, इथं कुठलं गुडविल आहे का, आणि तसं सुद्धा तुम्हाला त्यांनी देऊन टाकलंय. द गुडविल इज टू बी रिटर्न ऑफ आफ्टर ऍडमिशन ऑफ नचिकेत. नचिकेत ऍडमिट झाल्यावर ते गुडविल राईट ऑफ करून टाका. राईट ऑफ म्हणजे डेबिटला, रेज म्हणजे क्रेडिटला. बाय गुडविल, गुडविल रेज म्हणजे क्रेडिटला, रिटर्न ऑफ म्हणजे डेबिटला. हे लक्षात ठेवा. हा झाला सिनारिओ 5. सिनारिओ 5 चे सम जास्त नाहीयेत. सिनारिओ सम S5 सम्स जास्त नाहीत. S1 आणि S2 खूप आहेत. सो अशा पद्धतीने सगळे सिनारिओज मी तुम्हाला 5 सांगितलेत. ते परत एकदा सगळे व्हिडिओ रिवाइंड करून बघा, तुम्हाला ते सगळे समजायला लागतील एक 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 एक. आणि जर समजत नसेल तर परत एकदा ह्याच्यातनं गो थ्रू करा. मी वरती ती दाखवली ट्रीटमेंट ती रीड करा. कशी ट्रीटमेंट करायला सांगितली ती पण रीड करा. त्याच्या एंट्र्या कशा सांगितल्यात त्या बघा. आणि ट्रिक पण सांगितलं मी, क्रेडिट म्हणजे खालून वरती, डेबिट म्हणजे वरून खालती. ही जर्नल एंट्रीची ट्रिक आहे, एकदम मस्त चालते. सुपर्ब जर्नल एंट्री करायला लागतील, हे तुम्हाला येतील. आता मी काय घेऊन येतोय, मी सिनॅरिओ घेऊन येतोय. आतापर्यंत कुठल्या ॲनालिसिस घेऊन येतोय, कुठल्या सिनॅरिओवर किती क्वेश्चन्स विचारलेत. हे बघा, पहिला सप्टेंबर 1 मध्ये सिनॅरिओ 1 म्हणजे काय, गुडविल ब्रॉट इन आणि रिटेन. वा 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 वा, 6 सम्स आहेत. आणि गुडविल ब्रॉट इन अँड विड्रॉ 3 सम्स आहेत. बाकी कुठलेच फॉर्म हे म्हणजे S3, S4, S5 याच्यावर क्वेश्चन्सच नाही आहेत. S6 पण नाही, कुठलंच नाही. फक्त ह्या 2 सम्स वरती भरपूर क्वेश्चन्स आहेत. आतापर्यंत 9 पेपर झाले, 9च्या 9 पेपर्सचा अनालिसिस तुमच्या समोर आहे. बरं, करंट अकाउंट विचारलंय का, यस. मग आता करंट अकाउंटचं काय करणार तुम्ही, बाकी काही करायचं नाही. एक सेपरेट करंट अकाउंट ओपन करायचं, सगळ्या ऍडजस्टमेंट्स करंट अकाउंटमध्ये टाकायच्या. पार्टनर्स कॅपिटल डायरेक्ट लायबिलिटीला ट्रान्सफर करून टाकायचं. कुठेही आधेमध्ये त्याची गरज नाही. ते डायरेक्ट आउटरला, जस्ट लाईक क्रेडिटर्स सारखी त्या पार्टनर्सची कॅपिटल उचलायची, ती क्रेडिटर्स सारखी लायबिलिटीला नेऊन ठेवून द्यायची आणि पार्टनर्स कॅपिटलच्या जागी पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करायचं. तुमच्या बुकमध्ये मला वाटते पार्टनर्स करंट अकाउंट नाहीये दाखवलेलं, पण क्वेश्चन मध्ये मात्र येऊ शकतं. पार्टनर्स करंट आपण काय करणार, कॅपिटलच्या जागी करंट अकाउंट ओपन करणार. आणि ही जी कॅपिटल्स आहेत बॅलन्स शीटला, ही मी इथून उचलणार आणि स्ट्रेट फॉरवर्ड बॅलन्स शीट मध्ये नेऊन टाकणार. बॅलन्स शीट मध्ये जसे तसे लिहून टाकणार. संपलं माझं काम. आणि करंटचे बॅलन्सेस काढणार आणि ते लायबिलिटी मध्ये घेऊन येणार. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल पण येणार, पार्टनर्स करंट पण येणार. त्यामुळे पार्टनर्स करंट आलं तर त्याला आपल्याला अशी ट्रीटमेंट द्यायची आहे. आणि कॅपिटल ऍडजस्टमेंट येते. कॅपिटल ऍडजस्टमेंटसाठी तुम्हाला एक छोटीशी वर्किंग नोट करावी लागते. ती वर्किंग नोट मात्र कंपल्सरी आहे. तिला परमिशन त्याला काही कन्सेशन नाही. ती वर्किंग नोट करावी लागेल. आतापर्यंत 3 वेळा आलेलं आहे, त्यामुळे ती एक वर्किंग नोट पाहिजे लक्षात घेऊन ठेवा. आणि आतापर्यंत एकदा जर्नल एंट्री फक्त एकदा आली आहे, म्हणजे बाकी सगळ्या वेळेला लेजर आलेलं आहे. लेजर, आणि लेजर सोपं असतं. त्यामुळे हे सगळं अशा पद्धतीने ऍडमिशन आहे. आपण रिटायरमेंट स्टार्ट करू व्हेरी सून. लगेच आपण रिटायरमेंट पण स्टार्ट करू.